कोमल्स किचनमध्ये आज तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी बनवलेलं आहे आषाढी स्पेशल साबुदाण्याची खिचडी. तर बघा, अतिशय टेस्टी आणि एकदम सिंपल रेसिपी आहे. तर पहिलं मी शेंगादाणे भाजून घेतलेले आहे आणि त्याचे साल काढून घेतलेले आहे. त्यानंतर याला आपण मिक्सरमधनं बारीक करून घेणार आहे. तर बघा, जास्त बारीकही नाही करायचं आणि जास्त जाडही नाही ठेवायचं आणि त्याला आपण एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे. तर बघा, अशा प्रकारे तुम्ही बारीक याला करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता साबुदाणा मी इथे 6 ते 7 तास भिजवत टाकलेला होता. त्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त आपला साबुदाणा भिजलेला आहे. तर साबुदाण्याच्या खिचडीसाठी आपण हिरवी मिरचीचा वापर करणार आहे. याला मिक्सरमधनं मी बारीक करून घेणार आहेत आणि साबुदाणा आहे त्यावरती मी आता हा मिक्स करून घेणार आहे. त्यानंतर आपण जे शेंगादाणे बारीक करून घेतलेले होते तेही आपण यामध्ये ॲड करून घेणार आहे. तर बघा, इथे मी मिरची आणि शेंगादाण्याचा कूट ॲड करून घेतलेला आहे. त्यानंतर मी इथे बटाटे कापून घेणार आहे. तर बघा, मी 3 मीडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत. जर तुम्हाला उकडलेल्या बटाट्याची खिचडी आवडत असेल तर तुम्ही तसेही टाकू शकता, परंतु इथे मी कच्चे बटाट्याचा वापर करणार आहे. तर याला छान बारीक स्लाइसमध्ये कट करून घ्यायचं आहे. तर बघा, अतिशय पातळ आपण याला कट करून घेणार आहे. तर तुम्ही याचे सालही काढून घेऊ शकता, परंतु मी ते साल काढलेले नाही आहे, तसेच कट करून घेत आहे. तर बघा, अशा प्रकारे तुम्ही बारीक कट करून घ्यायचे आहे. तर तुम्ही बघू शकता इथे मी बटाटे कट करून घेतलेले आहे स्लाइसमध्ये बारीक. बघा, इथे आपले बटाटे रेडी आहे. त्यानंतर घ्यायची आहे एक कढाई. कढाईला पहिलं गरम करून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये तेल ॲड करून घ्यायचं आहे. पहिलं तुम्ही कढाईला छान व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे, म्हणजे आपण जेव्हा बटाटे ॲड करू तर ते खाली चिकटला जाणार नाही. तर बघा, अशा प्रकारे त्यानंतर मी बटाटे ॲड करून घेतलेले आहे. बघा, बटाट्याला आपण छान परतवून घेणार आहे. मऊ असं शिजवून घेणार आहे आपण ह्या बटाट्यांना. तर बघा, बटाटे ॲड करून घ्यायचे. हाय फ्लेमवरती आपण आता याला परतवून घेणार आहे. तर बघा, त्यानंतर आपण याला एका वाफेमध्ये थोडेसे शिजवून घेणार आहे. तर बघा, गॅसची फ्लेम कमी करून घ्यायची आहे आणि झाकण ठेवून आपण आता याला वाफवून घेणार आहे. तर बघा, थोड्या वेळानंतर आपण याला हलवत राहायचं आहे झाकण काढून. तर बघू शकता इथे मी झाकण काढून घेतलेलं आहे आणि एकदा परत मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर परत मी झाकण ठेवून घेतलेलं होतं. त्यानंतर परत तुम्ही बघू शकता इथे मस्त आपले बटाटे शिजत आलेले आहे. तर बघा, याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता इथे बटाटेही आपले कढाईला चिकटलेले नाही आहे. तर बघा, इथे मस्त बटाटे आपले शिजलेले आहे. तर बघा, अशा प्रकारे बटाटे आपण छान शिजवून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण यामध्ये शेंगादाणे, मिरची आणि साबुदाण्यामध्ये जे मिक्स करून घेतलेलं आहे ते मिश्रण यामध्ये ॲड करून घेणार आहे. तर बघा, अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे. पाहू शकता मस्त आपला साबुदाणा भिजलेला आहे आणि मोकळाही सुटसुटीत झालेला आहे. आता याला आपण छान मिक्स करून घेणार आहे. तर बघा, अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे सर्व आपल्याला एकत्र करून. तर बघा, अशा प्रकारे जर तुम्ही साबुदाण्याची खिचडी जर बनवली तर खूप टेस्टी लागते खायला आणि कमीत कमी वेळामध्येही होते. अशा प्रकारे तुम्ही साबुदाण्याची खिचडी नक्की ट्राय करून बघा. तर तुम्ही साबुदाण्याची खिचडी बनवण्यासाठी तुपाचाही वापर करू शकता, परंतु इथे मी तेलाचा वापर केलेला आहे. तूप वापरूनही साबुदाण्याची खिचडी खूप छान लागते, परंतु मी इथे तेलाचाच वापर केलेला आहे. तर बघा, त्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करून घेणार आहे. मीठ ॲड करून घेतल्यानंतर परत याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, मिक्स करून घेत आहे मी. तर बघा, अशा प्रकारे तुम्ही साबुदाण्याची खिचडी बनवायची आहे. तर बघा, याला थोडा वेळ झाला की सारखं याला हलवत राहायचं आहे, म्हणजे आपला साबुदाणा खाली
डागला जाणार नाही. त्यानंतर आपण यामध्ये एक अर्धा चमचा साखर ॲड करून घेणार आहे. साखर टाकल्यानंतर याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर परत एकदा मी झाकण ठेवून घेतलेलं होतं. त्यानंतर झाकण काढून तुम्ही बघू शकता इथे मस्त आपला साबुदाणा मोकळा आणि सुटसुटीत झालेला आहे. याला परत छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता तुम्ही इथे परत मी मिक्स करून घेत आहे. तर तुम्ही बघू शकता इथे मस्त आपली साबुदाण्याची खिचडी रेडी झालेली आहे. तर बघा गॅस बंद करून घ्यायचा आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. तर बघू शकता तुम्ही इथे मस्त आपली साबुदाण्याची खिचडी रेडी आहे आणि त्यासोबत मी इथे शेंगादाण्याचा रस्साही बनवलेला आहे.